नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे 12वी नंतर करिअर इन सीए. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सीए अंशुल अग्रवाल. धन्यवाद. मी तुमचा धन्यवाद करतो. तुम्हाला जी 24 तासला धन्यवाद, मला इथे बोलवलं आणि इथे एक संधी दिली. अंशुल अग्रवाल हे चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी आहेत. अनअकॅडमी या ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्मवर ते सीए टीमचे संचालक आणि शिक्षक प्रमुख आहेत. अनअकॅडमीमधील सीए फॅकल्टीमधील पहिल्या क्रमांकाचे शिक्षक तसेच पहिले व एकमेव असे सीए शिक्षक आहेत, ज्यांचे क्लासेस आत्तापर्यंत 15 कोटी मिनिट्स वेळा विद्यार्थ्यांकडून पाहिले गेलेले आहेत. अनअकॅडमीवर त्यांचे 65,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर अंशुल अग्रवाल हे एक यूट्यूबर, ब्लॉगर आणि गायकसुद्धा आहेत. विद्यार्थ्यांना नेहमी उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करणारं प्रभावशाली, प्रेरणादायी आणि विद्यार्थी प्रिय असं व्यक्तिमत्व यांचं आहे. जोश टॉकवरील प्रेरक वक्ता देखील आहेत आणि गेल्या 1 दशकापेक्षा जास्त त्यांना शैक्षणिक क्षेत्रात अनुभव आहे. आत्तापर्यंत त्यांनी हजारो तरुण उत्साही विद्यार्थी वर्गाला सर्वांगीण आकार देण्याचं, घडवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सीएच्या परीक्षेमध्ये केवळ उत्तीर्णच नव्हे तर ऑल इंडिया रँकसुद्धा मिळवला आहे. त्यांचे स्पष्टीकरण, IT कौशल्याचा वापर, शिकवण्याच्या पद्धती तसेच सीएच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठीची रणनीती, पुस्तके, चार्ट्स आणि चॅलेंजिंग सेल्फ म्हणजेच स्वतःला आव्हान देण्याची वृत्ती नेहमीच स्पर्धात्मक भावना जिवंत ठेवते आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करते. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर सर, पहिलाच प्रश्न, कॉमर्स केल्यानंतर नेमक्या आपल्याला करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी, कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत? 12वी झाल्यानंतर मुलांना ग्रॅज्युएशन करायला लागतो. त्यांना ग्रॅज्युएशनमध्ये कॉमर्समध्ये ते BCom करू शकतात किंवा ते BBA पण करू शकतात. तर हे 2 प्रमुख पर्याय त्यांच्याकडे, विकल्प त्यांच्याकडे उपलब्ध आहे. ओके. आणि सीए म्हणजे नेमकं काय आणि सीए करण्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत? चार्टर्ड अकाउंटन्सी हा कॉमर्समध्ये एक खूपच चांगला पर्याय आहे. चार्टर्ड अकाउंटन्सी या कोर्समध्ये बरीचशीच लोक एंटर होत नाही. मी तुम्हाला एक डेटा देतो, एक डेटा सांगतो, एक आकडा सांगतो. जर 100 मुलं 12वी पास होत असतील, 100 पैकी 60 की 65 मुलं ती सायन्सची असतात, कॉमर्सची असतात. 35 मुलं सायन्स आणि आर्ट्सची असतात. जी 60-65 मुलं कॉमर्सची असतात, त्यातून जास्तीत जास्त 6 किंवा 10 मुलं हेच CA साठी जातात. तुम्ही ऐकलं असेल, CA साठी म्हणतात दॅट सिलेबस इज लाईक ओशियन अँड रिझल्ट्स आर लाईक ड्रॉप्स. अगदीच कमी रिझल्ट असतो CAचा. मुलांसाठी खूपच अवघड कोर्स असतो असं म्हटलं जातात CA साठी. म्हणून मला वाटते की हे जे गैरसमज आहे हे मुलांच्या डोक्यात काढावी, म्हणून इथे मी आलो आहे आणि तुम्हाला सांगतोय. सायन्स साईड घेतल्यानंतर पण आपण CA करू शकतो का? CA कोर्ससाठी मी तुम्हाला 2 प्रमुख गोष्ट सांगतो. CA, दिस कोर्स इज ऑफ डिझर्वेशन, नॉट ऑफ रिझर्वेशन. हे खूपच महत्त्वाचं आहे. CA या कोर्समध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे. तुम्ही सायन्समधनं असो, कॉमर्समधनं असो किंवा आर्ट्समधनं असो, 12वी तुमचा कुठल्याही स्ट्रीममधनं झाला असेल, तुम्ही CA करू शकतात. दुसरा, CA करण्यासाठी तुम्हाला काही एंट्रीची रिस्ट्रिक्शन नाही, कुठली परीक्षा द्यायची गरज नाही, काही मिनिमम पर्सेंटेजची काही गरज नाही. तुम्हाला जर जिद्द असेल की मी मेहनत करू शकतो, मी प्रयत्न करू शकतो, मला अभ्यास करायचंच आहे, तर तुम्ही CA करू शकता. नक्कीच. तर एक महत्त्वाची बाब म्हणजे अंशुल अग्रवाल सर हे सोमवारी म्हणजेच 10 एप्रिलला रात्री 9 वाजता अनअकॅडमी ॲपवर मोफत सेमिनार घेणार आहेत. तर सर्व विद्यार्थी आणि पालक हे अटेंड करू शकतात आणि हे सेमिनार अटेंड करण्यासाठी तुम्हाला आता स्क्रीनवर एक बारकोड दिसेल, त्यावर तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि हे सेमिनार अटेंड करायचं आहे. तर हे तुम्ही अटेंड करायला विसरू नका, कारण का यामध्ये खूप महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन, ज्याद्वारे CA करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्याद्वारे पालकांनी कोणत्या गोष्टी फॉलो करायला हव्या, या सर्व तुम्हाला या सेमिनारमध्ये मिळेल. तर आता तुम्हाला स्क्रीनवर जो बारकोड दिसतोय त्यावर स्कॅन करा आणि हे सेमिनार अटेंड करा. तर सर, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर केल्यानंतर नेमक्या करिअरच्या कोणत्या संधी अवेलेबल आहेत? चार्टर्ड अकाउंटंट हा जो असतो, हा एक फायनान्शियल डॉक्टर असतो, हा एक फायनान्शियल इंजिनियर असतो, हा एक फायनान्शियल आर्किटेक्ट असतो आणि चार्टर्ड अकाउंटंट हा एक बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर असतो. एक तुम्हाला आकडा सांगतो,
जर 10,000 लोकांना आपण एक रेंगेत उभं केलं ना, तर 10,000 पैकी फक्त 3 लोक आज भारतात चार्टर्ड अकाउंटंट आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी हे नोट केलं पाहिजे की 10,000 पैकी फक्त 3 लोक चार्टर्ड अकाउंटंट आहात. आणि सगळ्यांना चार्टर्ड अकाउंटंटची गरज आहे. आज तुम्ही बिझनेस बघितलं, उद्योग बघितलं, सगळ्यांच्या क्षेत्रामध्ये GST बघो किंवा इन्कम टॅक्स असो, कुठलाही लॉ असो, चार्टर्ड अकाउंटंटची गरज आहे. तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल, एक साधारण बँकेचं लोन काढायचं असेल, तो बँकेचं लोन काढताना सुद्धा तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटची गरज असते. सो मला हे वाटते की चार्टर्ड अकाउंटन्सी हा जो कोर्स आहे, हा खूप चांगला कोर्स आहे. हा कोर्स केलं पाहिजे आणि हा कोर्स करण्यासाठी सगळ्यात महत्त्व आहे पेरेंट्सना आणि स्टुडंट्सना याच्यासाठी जानकारी पाहिजे, माहिती पाहिजे. आणि त्या संदर्भातच मी एक सेमिनार घेतो आहे. आता सेमिनार जे आत्ताच आपलं बोलणं झालं, स्क्रीनवर जो बारकोड आहे त्या संदर्भात. तर चार्टर्ड अकाउंटंट केल्यानंतर जे सर्व साधारण विकल्प आहे ते मुलं प्रॅक्टिस करू शकतात. ते त्यांचं ऑफिस टाकू शकतात, ऑफिसमध्ये ते ऑडिट, अकाउंटिंग हे करू शकतात. ते जॉब करू शकतात, भारतात किंवा परदेशात सुद्धा ते जॉब करू शकतात. इथे मी सांगतो तुम्हाला, बरेचसे देश आहे जसे की मस्कत, जसे की दुबई, इथे भारतातल्या चार्टर्ड अकाउंटंट्सला मान्यता आहे. म्हणजे तुम्ही जर इंडियाचे CA आहात, तुम्ही त्या देशात सुद्धा जाऊन काम करू शकतात. सो हे खूपच छान. आणि सर, CA करण्यासाठी साधारणपणे खर्च किती येतो? हे खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे की CA करण्यासाठी साधारणतः किती खर्च येतो. मी या उत्तराला थोडा वेगळ्या प्रकाराने आन्सर करतो. CA करण्याचे जे खर्च असते त्याला मी 2 भागात डिवाइड करतो. एक मॅन्डेटरी एक्सपेन्स, दुसरे ऑप्शनल एक्सपेन्स. आता तुम्ही जर बघितलं बीड किंवा अकोला किंवा यवतमाळ, हे जे स्मॉल सिटीज आहे, छोटे शहर आहे, या छोटे शहरात चांगल्या क्लासेस नसते. जर या शहरातल्या मुलांना बाहेर जायचा असेल क्लासेस करायला, पुण्याला, मुंबईला, नागपूरला, तर त्यांना त्या मोठ्या क्लासेसची मोठी फी द्यावी लागेल. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना हॉस्टेलचा खर्च करावा लागेल, मेसचा खर्च, ट्रॅव्हलिंग, ट्रान्सपोर्टेशन, बरेचसे खर्च होईल. म्हणून यांना मी वेगळं ठेवतो. मॅन्डेटरी एक्सपेन्स म्हटलं तर चार्टर्ड अकाउंटन्सी हा अगदीच स्वस्त कोर्स आहे. मी एक स्टेटमेंट देतो, यू कॅन अर्न वाईल यू लर्न. तुम्हाला सांगतो, चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये 3 वर्षाचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतो आणि ते प्रॅक्टिकल ट्रेनिंग करताना तुम्हाला सॅलरी भेटते, स्टायपंड भेटते. तो तुमचा जो होणारा खर्च आहे तो कमी आहे आणि भेटणारी सॅलरी जी आहे ती जास्त आहे. दॅट्स वाय आय सेड यू अर्न वाईल यू लर्न. तर तुम्ही आपने सुना होगा, तुम्ही ऐकलं असेल, दॅट इफ यू आर बॉर्न पुअर दॅट्स नॉट युअर फॉल्ट, बट इफ यू डाय पुअर दॅट्स युअर फॉल्ट. सो चार्टर्ड अकाउंटंट त्यांसारखं कोर्स आहे. नक्कीच. आणि CAच्या अभ्यासक्रमासाठी नेमके कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत किंवा कोणते क्लासेस जॉईन करायला पाहिजेत, काय सांगाल? ज्या मुलांना CA करायचा असेल ते एकतर त्यांच्या शहरात जे CAची कोचिंग क्लासेस असतात, ज्याला आम्ही फेस टू फेस क्लासेस म्हणतो, ते लावू शकतात. तिकडे जाऊन ते क्लासेस अटेंड करू शकतात. पण त्याच्यात प्रॉब्लेम हे असते की त्यांची फीस खूप जास्त असते आणि त्यांना जर ते कोर्स करायचा असेल, समजा एखाद विषयाचा शिक्षक किंवा टीचिंग त्यांना आवडले नाही, तर त्यांच्याकडे दुसरं काही विकल्प नाही, कारण की त्यांनी तिकडे फीस ऑलरेडी दिलेली आहे. दुसरा विकल्प आहे ऑनलाईन कोचिंग. जसं मी म्हटलं, Tier 2, Tier 3 सिटीजची जी मुलं आहे, त्यांना जर मोठ्या शहरामध्ये जायचं असेल तर त्यांना अजून इतर खर्च लागते. ते ऑनलाईन एज्युकेशन करू शकतात. ते पेन ड्राईव्ह, गुगल ड्राईव्ह या ऑप्शनमध्ये जाऊ शकतात. आणि तिसरं विकल्प जे आहे ते आहे अनअकॅडमी. अनअकॅडमी जे आहे एक ॲडटेक आहे आणि हे एज्युकेशनच्या फील्डमध्ये एक रेव्होल्युशन आहे. अनअकॅडमीवर तुम्ही अनअकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता. अनअकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्ही तिकडे CAची क्लासेस घेऊ शकता आणि ते सगळ्यात स्वस्त ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला इथे मी फक्त डेटा देतो. तुम्हाला जर फेस टू फेस क्लासेस करायचं असेल आणि CAचे पहिले 2 जे टप्पे आहे, CA फाउंडेशन आणि CA इंटरमिजिएट, त्यांची फेस टू फेस क्लासेसची फीस जवळजवळ 1.5 लाख रुपये आहे. अनअकॅडमीमध्ये आम्ही तुम्हाला फाउंडेशन आणि इंटरमिजिएट दोन्ही 40,000 रुपयामध्ये करून देतो. नक्कीच.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंशुल अग्रवाल सर सोमवारी म्हणजेच 10 एप्रिलला रात्री 9 वाजता अनअकॅडमी ॲपवर मोफत सेमिनार घेणार आहेत. तर सर्व विद्यार्थी आणि पालक हे अटेंड करू शकतात आणि हे सेमिनार अटेंड करण्यासाठी स्क्रीनवर जो तुम्हाला QR कोड दिसतोय त्यावर स्कॅन करा आणि हे सेमिनार अटेंड करा. यामध्ये खूप महत्त्वाची अशी माहिती आहे CA बद्दल, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि त्याच्या पालकांना याचा नक्कीच फायदा होईल. तर आता CA बद्दल सर आपण एवढं बोललो, पण CA खरंच डिफिकल्ट आहे असं बरेच जण बोलतात. मी नाही केलं पण बोलतात की खूप डिफिकल्ट आहे. तर CA केलं आणि त्यामध्ये जर आपण पास नाही झालं तर? आज आपल्या देशात चार्टर्ड अकाउंटंटची तर नक्कीच कमी आहे. मी तुम्हाला आकडा दिलेला आहे की 10,000 मागे फक्त 3 लोक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. पण खरं म्हटलं तर आज आपल्या देशात चांगल्या अकाउंटंटची सुद्धा कमी आहे. आपल्याकडे चांगले अकाउंटंट नाही. तुम्ही कुठलाही बिझनेस बघा, कुठलाही उद्योग बघा, त्या उद्योगमध्ये एक चांगल्या अकाउंटंटची गरज आहे जे तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन्सला प्रॉपरली मेंटेन करतो. आज आपण बघितले सरकारचे खूप कंप्लायन्सेस वाढले. GST बघो किंवा इन्कम टॅक्स, एक्साईज, कस्टम कंप्लायन्सेस खूप वाढले. हे कंप्लायन्सेस करण्यासाठी चांगलं अकाउंटंटसुद्धा हवं आहे. जर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही झाले, मी तुम्हाला सांगतो नक्कीच तुम्ही एक चांगले अकाउंटंट बनणार. दॅट मीन्स यू विल बी एम्प्लॉयबल. मी तुम्हाला सगळ्यांसाठी ते सांगतो, चार्टर्ड अकाउंटन्सी हा जो कोर्स आहे, या कोर्सची एक खूपच चांगली गोष्ट ही आहे दॅट या कोर्समध्ये 0% मीन्स 0% अनएम्प्लॉयमेंट किंवा 100% एम्प्लॉयमेंट आहे. नक्कीच सर, CA बद्दल इतकी छान माहिती सांगितली आहे, तुमच्या ॲप्लिकेशनबद्दल सांगितलं. पण जर विद्यार्थ्यांना CAच्या अभ्यासक्रमाची सुरुवात करायचीच असेल आणि तुम्हाला जर संपर्क करायचा असेल किंवा तुमच्या क्लासेसविषयी अधिक माहिती हवी असेल तर ते कसे मिळवू शकतात किंवा ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचू शकतात? मी यूट्यूबवर शिकवतो आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे अनअकॅडमी CA फाउंडेशन प्रो यूट्यूब चॅनल. माझी टीम आहे अनअकॅडमीचा, मी CAचा डायरेक्टर आहे. मी CAची टीम उभी केली आहे अनअकॅडमीवर, त्याचं नाव आहे बाहुबली टीम. आम्ही सगळे विषय शिकवतो. जी मुलं आता 12वी पास झाली आहे त्या मुलांना आणि पालकांना मी आव्हान करतो की CA करायचं की नाही करायचं ते निर्णय तुम्ही नंतर घ्या, पण पहिले तुम्ही माहिती घ्या, इन्फॉर्मेशन घ्या. आणि इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर सोमवारी रात्री 9 वाजता माझा एक सेमिनार आहे जे ऑनलाईन होणार आहे. तो सेमिनार तुम्ही अटेंड करा. अनअकॅडमीचा ॲप तुम्ही डाउनलोड करा, तो सेमिनार अटेंड करा. सगळी माहिती देणार आहे मी CAसाठी. ती माहिती घ्या, मुलांबरोबर बसा, त्यांच्याबरोबर संवाद साधा की त्यांना हे काय जमणार आहे की नाही जमणार आहे. त्यांनी त्यांचा डिसिजन घेतला तेव्हाच ते CA होणार, नाही तर ते CA होणार नाही. तुम्ही तो डिसिजन घ्या. आत्ताची जी मुलं आहे त्यांना जर CA करायचं असेल तर त्यांना CAचं पहिली परीक्षा द्यावी लागेल. त्याचं नाव आहे CA फाउंडेशन आणि ती परीक्षा त्यांना देता येईल डिसेंबर 2023ला. आणि डिसेंबर 23ची त्यांना अभ्यास सुरू करावा लागेल 24 एप्रिल 2023 पासून. माझी एक बॅच सुरू होती आहे अनअकॅडमीवर, एकाग्रता बॅच. तुम्ही ती बॅच जॉईन करू शकतात. 24 एप्रिल पासून अभ्यास सुरू करू शकतात आणि डिसेंबर 23ला तुम्हाला CA फाउंडेशनची परीक्षा देता येईल. नक्कीच सर. तर CA अंशुल अग्रवाल सर यांच्यासोबत आपण अजून काही चर्चा करणार आहोत, CA बद्दल अजून जाणून घेणार आहोत. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 12वी नंतर करिअर इन CA या विषयावर आपण CA अंशुल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की CA फाउंडेशन ही पहिली लेवल आहे, तर एक्झॅक्टली ते काय असतं आमच्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये सांगा. आता मी तुम्हाला ब्रीफली सांगतो. डिटेलमध्ये तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर सोमवारचा आमचा सेमिनार अटेंड करायचा रात्री 9 वाजता. CAचे 3 लेवल्स असतात. पहिला लेवल असतो CA फाउंडेशन, दुसरा लेवल असतो CA इंटरमिजिएट आणि तिसरा लेवल असतो CA फायनल. CA फाउंडेशनची जी परीक्षा आहे त्या परीक्षामध्ये 4 विषय असतात. पहिला विषय असतो अकाउंटिंग. तुमचा 11वी 12वी वाणिज्यमधनं झाला आहे की नाही झाला आहे. मी अकाउंटिंग शिकवतो आणि मी तुम्हाला सांगतो, मी यूट्यूबवर बेसिक्स ऑफ अकाउंटिंग शिकवतो आहे. मी तुम्हाला इथे गॅरंटी देतो आहे की कोणालाही जर अकाउंटिंग माहीत नसेल ते फक्त माझे 20 क्लास अटेंड करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला अकाउंटिंग नक्कीच कळेल. दुसरा विषय असतो बिझनेस लॉ, बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स अँड रिपोर्टिंग. काही बेसिक्स ॲक्ट आहे, बेसिक कानून आहे जे तुम्हाला माहीत पाहिजे ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट. जसं की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, पार्टनरशिप ॲक्ट, हे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तिसरा विषय असतो मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग आणि स्टॅटिस्टिक्स.
आणि चौथा असतो बिझनेस इकॉनॉमिक्स अँड बिझनेस अँड कमर्शियल नॉलेज. एकूण ही 400 मार्काची परीक्षा असते आणि याला पास करण्यासाठी मुलांना प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 40 मार्क आणि ॲग्रिगेट टोटल त्यांना कमीत कमी 200 मार्क आणले पाहिजे. बरोबर. सर अजून एक म्हणजे तुम्ही युट्यूबवर क्लासेस घेता, हां. तर थोडं विचित्र आहे ना? विचित्र तर आहेच, पण युट्यूबवर कशा पद्धतीने तुम्ही क्लासेस घेता? आजपर्यंत आपण काय बघितलं आहे की यूट्यूब इज ओनली अ सोर्स ऑफ एंटरटेनमेंट. बरोबर आहे. मला हे वाटते की आपण असं का नाही विचार करू शकतो की जिथे एंटरटेनमेंट होतो आहे तिकडे अभ्यास पण होऊ शकते, किंवा आपण हे विचार का करत नाही की अभ्यासाला आपण जर एंटरटेनिंग बनवलं तर मुलं जेव्हा यूट्यूबवर जातात आणि यूट्यूबवर एंटरटेनिंग कंटेंट कन्झ्युम करतात तेव्हाच तुम्ही बघा आम्ही तिकडेच यूट्यूबवर जाऊन मुलांना शिकवतो ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. म्हणूनच मी म्हटलंय की अनअकॅडमी जे आहे ते शिक्षाच्या फील्डमध्ये एक क्रांती आहे. इट इज अन रेव्होल्युशन इन एज्युकेशन इंडस्ट्री. तुमच्याकडे जर पैसे नसेल, तुम्ही Tier 2 किंवा Tier 3 शहरातनं आहे, तुमच्याकडे पैसे नाही आहे, तुम्ही अफोर्ड करू शकत नाही मोठ्या क्लासेसची फीस, तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. फ्री अँड हायेस्ट क्वालिटी एज्युकेशन आता तुमच्या घरात येईल, तुमच्या मोबाईल फोनवर येईल. नक्कीच. सर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? माझ्या मुलांना मी नेहमीच एक गोष्ट सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना जाताना सांगतो, पढ़ते रहो, सीखते रहो, आगे बढ़ते रहो, क्योंकि पढ़ना बंद तो सीखना बंद, और सीखना बंद तो आगे बढ़ना बंद. नक्कीच. सर अजून एक प्रश्न म्हणजे आता CA करताना किंवा कोणतीही एक्झाम देताना प्रत्येक वेळेला त्याला यश येईल असंच नाही, प्रत्येक वेळेला तो फेल होऊ शकतो, तर त्यावेळेला त्यांनी स्वतःला कसं मोटिवेट करावं आणि टाईम मॅनेजमेंट कसं करावं याबद्दल सांगा. मला वाटते की आपण हे UPSCच्या मुलांकडनं शिकलं पाहिजे. UPSCची जी मुलं असतात त्यांना माहीत आहे की ते जी परीक्षा देत आहे त्या परीक्षेचा निकाल अगदीच कमी असतो, फ्रॅक्शनल रिझल्ट असतो, पण तरीसुद्धा ते प्रयत्न करतात. व्हॉट आय बिलीव्ह, मला हे वाटते दॅट सक्सेस और फेलियर, पास किंवा नापास, इट इज जस्ट अन आउटकम. आवर ॲक्शन्स शुड नॉट बी डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ आउटकम. आपण हे काम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे याच्यासाठी कधी हे विचार नाही करायचं की आपण सक्सेसफुल होणार की अनसक्सेसफुल होणार आहात. तर मला वाटते की जे मुलं CA मध्ये नापास होत आहे त्या मुलांना आपलं डिटर्मिनेशन ठेवलं पाहिजे. रिझल्ट नंतर त्यांनी बसून शोध केलं पाहिजे, ॲनालायसिस केलं पाहिजे की आपण आपलं काय चुकलं आहे, काय कमी पडलं आहे, आणि पुढच्या परीक्षामध्ये त्याप्रमाणे त्याच्यावर काम केलं पाहिजे. अजिबात तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. CA ही एक अवघड परीक्षा आहे. तुम्हाला भरपूर लोक म्हणतील, सांगतील की CA करू नका, खूप कमी रिझल्ट असतो, 5% असतो, 10% असतो. मला एक गोष्ट सांगा, माझा रिझल्ट आणि भारतातला रिझल्ट याचा काय संबंध आहे? माझा रिझल्ट माझ्या मेहनतीवर डिपेंड करतात. मी मेहनत करणार, माझा चांगला रिझल्ट लागेल. मी मेहनत नाही करणार, माझा चांगला रिझल्ट नाही लागेल. राईट? बरोबर. तर बऱ्याच वेळ मुलं हे म्हणतात की सर CAचा भारतातला रिझल्ट कमी आहे म्हणून माझं पण रिझल्ट कमी लागणार. आय डोंट थिंक इट इज एक्सप्लेन वर्दी. बरोबर. सर 10 एप्रिलला रात्री 9 वाजता जे तुम्ही सेमिनार घेणार आहात त्यामध्ये नेमके तुम्ही कोणते मुद्दे मांडणार आहात आणि नेमकं कोणत्या विषयावर तुम्ही बोलणार आहात, काय त्यामधून मिळेल हे तर तुम्ही थोडक्यात सांगितलं तर आमचे प्रेक्षक पण त्याला अटेंड करतील. मॅम, जेव्हा मी माझे 12वी झाल्यानंतर मी इव्हॅल्युएट करत होतो की मला 12वी नंतर काय करायचं आहे, माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच चार्टर्ड अकाउंटंट नव्हता. मला असंच माझ्या बाबाकडनं कळालं, माझा बाबा बिझनेसमॅन आहे, त्यांच्याकडनं कळालं की चार्टर्ड अकाउंटंट काहीतरी असतो. मी सगळ्यात जास्त स्ट्रगल केलं इन्फॉर्मेशनसाठी, कसं करायचं, काय करायचं. आणि एक महत्त्वपूर्ण तुम्हाला सांगतो, CA हा कोर्स कुठल्या कॉलेज किंवा शाळेतनं होत नाही. हे डिरेक्टली आपली भारत सरकार कंडक्ट करते. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स त्यांनी एक संस्था गठीत केली आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. तर ही माहिती लोकांना अवेलेबल नसते. मी या सेमिनारमध्ये तुम्हाला CA संदर्भात सगळी माहिती देणार आहे. जसं मी म्हटलं आहे, तुम्ही CA करो किंवा नाही करो हे तुमचा निर्णय, हे मुलांचा निर्णय, पण तुमच्याकडे माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे माहीत पाहिजे की CA करायचं असेल तर कुठनं करायचं, कुठले विषय असतात, कुठले टप्पे असतात, किती वर्ष लागतात, किती खर्च येतो, आणि ते सगळं सांगणार. नक्कीच सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.
तर अंशुल अग्रवाल सर सोमवारी म्हणजेच 10 एप्रिलला रात्री 9 वाजता अनअकॅडमीवर मोफत सेमिनार घेणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पालक हे अटेंड करू शकतात. आम्ही जो QR कोड तुम्हाला दिला होता त्याद्वारे तुम्ही ते अटेंड करू शकता. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर यांच्या वेबसाईटवर जा आणि त्याद्वारे तुम्ही संपर्क करा. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. छत्रपतींचा विचार म्हणजे